दुसऱ्या सत्रातील पहिल्या सत्राला पाहतोय एकदा जवळ पहिलं तर भागरूपा पुष्कळ विरुद्ध जयवान पिंपरी गड या सामना मॅच ऑन केला जातोय. या परिसराच्या प्रथमकडे देखील केलेली पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी आपण पाहतोय धुराची केली जाईल का बळ आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये पात्र आपण पाहिजे तर पॅचकडे जोडलं जातं. पंजाबमध्ये काय चालू आहे तर पैठणामध्ये कबड्डीचं महासंग्राम रणसंग्राम पाहायला मिळतोय. या मैदानात तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आता जो खेळाडू आपल्या संघाकरता आपल्याला स्वतःला सिद्ध करेल ना तोच या स्पर्धेत आणि या मानाच्या स्पर्धेत प्रसिद्धी देखील मिळणार आहे. चढाईपट्टूला रोखण्याचं काम केलं गेलं होतं पण चढाईपट्टून देखील दमदम दाखवलाय. जर्सी क्रमांक 6 होता 10 का दम त्याने दाखवला. आपल्या संघाकरता गुणांची कमाई केली. पुन्हा एकदा परत नवीन प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख संघर्ष देखील दोन्ही बाजूला एक कष्ट देखील करावं लागतं. पटत होतं की आयुष्यात क्षेत्र कोणते असू द्या कष्टाला पर्याय नसतो. कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. प्रयत्न देखील केले जातात. आग ओढली जाते. दोन्ही संघाच्या माध्यमातून कष्ट केले जातील. कारण प्रत्येक सामना त्या ठिकाणी दोन्ही संघ लढत असतात तर दोन्ही संघांना विजय संपादन करण्याची इच्छा आणि आशा असते. परंतु या सामन्यामध्ये कोणता तरी एकच संघ विजय एका संघाला मात्र पराजयाचा सामना करावा लागेल. तरी देखील निराशा नसेल कारण म्हटलं जातं की मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही हरल्यानंतर एक विजय प्राप्त होतो. आता एकदा जिंकायचं असेल ना तर खूप वेळा तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आणि खूप वेळा हरावं देखील लागतं. हार देखील पत्करावी लागते. परंतु त्या हार मधून अनुभव आपल्याला जो येतो ना तो फार महत्वाचा आहे. त्यामुळे हार जीत ज्या सामन्याच्या दरम्यान नक्कीच होत राहणार आहे. परंतु कोणता संघ विजयाचं संपादन करणार आहे हे देखील आपल्याला पाहण्यासारखं असेल. बाराची स्पर्धा आपण पाहतोय मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेत सुरेख अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. कुठे पाहिलं तर या ठिकाणी दुर्धर घडत आहे आणि जयवान पिंपरीच्या माध्यमातून पाहिलं तर गुणाबलकावरती 2 गुण दाखवले गेले आणि या प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर अद्यापर्यंत गुणांचा कटकारा नाही आहे. लोकांना आंतरराष्ट्रीय ग्रेड आहे तर परिस्थिती यावेळी मात्र गुणांची कमाई आहे. खातं खोललं जातं कुठे संकट पूर्ण उद्देश आहे. परंतु प्रतिस्पर्धी संकट समजली त्या संधीची सोय देखील पैदलच्या पद्धती या चढाईपट्टूने केली आहे. गुरुकुलाच्या आतापत्र बदलताना पाहायला मिळते 3-1 असं गुरुकुलाच्या पिंपरी संघाचे 3 दशक परशुराम संघाच्या गुरुकुलावरती 1 गुण असं पाहायला मिळते. तर जर्सी क्रमांक 6 मात्र जयवान पिंपरी बुद्रुकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. देखील सुरेख जर्सी क्रमांक 6 ने देखील गुणांची कमाई केली आहे. चढाईपट्टू जर पाहिलं तर पिंपरी वारंवार करताना पाहायला मिळतं. अनुभव देखील असतो आणि त्या अनुभवाचा वापर मैदानाच्या ठिकाणी दाखवावा लागतो. जीवनामध्ये वाचलेली पुस्तकं आणि असलेला अनुभव तुम्हाला मैदानाच्या ठिकाणी दाखवावा लागतो. तो अनुभव कुठे दाखवला जातोय. या ठिकाणी चढाईपट्टा जर्सी क्रमांक 6 मैदानाच्या ठिकाणी दाखल आहे. अद्यापर्यंत पाहतोय 5 अद्यापर्यंत पाहतोय आई भैरी पवारी दळबट्टी आयोजित भव्य 65 किलो बसली गट कबड्डी स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस आहे. पहिला थरारक सामना पहिला सत्र आणि या पहिल्या सत्रातील आपण पाहिलं तर आजच्या दुसऱ्या सत्र पण आजच्या पहिल्या दिवसातील पाहतोय आणि त्यातील पहिला सामना देखील आहे. त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर ही स्पर्धा देखील आपण पाहिली तर ग्रामीण कबड्डी विकास संघटना यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील केलं गेलं. त्यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा या ठिकाणी आई भैरी पवारी दळबट्टे यांच्या माध्यमातून साकारली गेली आहे. या स्पर्धेच्या दरम्यान पाहिलं तर बक्षीस देखील आपण पाहतोय. ते चषक देखील आहेत. या चषकांवरती देखील 2025च्या हंगामात कोणता संघ आपलं नाव करण्याची उत्सुकता किंवा आपण प्रेक्षकांना आणि तितकीच उत्सुकता या चुका सुधारल्या आणि केला जातोय. नक्कीच या ठिकाणी पाहिलं पंचांच्या भूमिकेत पंचपालामध्ये नक्कीच जोडले देखील जातील आणि
नक्कीच ग्रामीण कबड्डी विकास संघटनेमधील पंचांच्या भूमिकेत तर आपण नेहमीच पाहत असतो. सन्माननीय परेशजी जरे साहेब देखील दाखल आहेत. नक्कीच त्यांचं देखील स्वागत आहे. सन्माननीय परेशजी जरे साहेब आपलं देखील मनापासून या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. ग्रामीण कबड्डी विकास संघटनेचे एक अविभाज्य घटक आपण पाहतो. त्याचं देखील स्वागत आहे. आणि याही मात्र पाहिलं जात तर कुठेतरी कमबॅक केला तो म्हणजे परशुराम संघाने कुठेतरी परिवर्तन घडवून आणलंय मैत्रीच्या आतमध्ये. कुठेतरी सुरुवात पिंपरी चांगली दिली होती, सुरुवात चांगली केली होती, परंतु ती सुरुवात शेवटपर्यंत टिकवणं देखील फार महत्वाचं आहे. असणार आहे आहे या कुठेतरी कमबॅक पत्र केला गेला तो प्रतिस्पर्धी परशुराम संघाच्या माध्यमातून सुरेश अद्यापर्यंत पाहायला मिळाला. खूप क्रमांक पडल्यानंतर तीन झुरकी क्रमांक जवळून काम आहे कोड केड करतोय. तर त्याचीच रूट आउट परशुराम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाला पत्र ऑल आउट केलंय, 5 केलंय पूर्ण संघाला. सुरेख दाखवलं गेलंय. कमबॅक कसा करावा तर नक्कीच परशुराम संघाने दाखवलंय. पत्र प्रत्युत्तर दिलं जाईल का? पिंपरी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. कमबॅक करावं लागेल. पटलं होतं ना की वारकऱ्यांची बाळ आणि हल्ल्यावरती प्रत्युत्तर करावं लागणार आहे. आत्मविश्वास बऱ्यापैकी आणावं लागेल पिंपरी करता त्यांच्या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये देखील आत्मविश्वास निश्चितच्या माध्यमातून आहे. पहिला होता जरी सुंदर खेळ स्टार 11 पिंपरीच्या प्रतिस्पर्धी संघावरती केली. 5 केला पहिल्या सामन्यात तरी कामगिरी केली. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी पाहिलं तर कुठेतरी सुरुवातची होती खराब होती, परंतु शेवट आहे ना चांगला आणि गोड काढण्याचा प्रयत्न परशुराम संघाच्या माध्यमातून जरूर केला जातो. चढाई करता आपल्या संघ करता आपल्या गावा करता आपल्या डावा करता चढाई करता दाखल आहे. संपादन करत असेल तर मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. वेगळ्या शैलीचा वापर प्रयत्नामध्ये करावा लागेल. इथे पत्र पकड आहे, इथे पत्र सतत पकडण्याचं काम आहे. चढाईपट्टू या ठिकाणी देखील सरकारने देखील संजय देवला आणि संजयचं रूपांतर पाहिलेला. तर आता कुठेतरी आक्रमकतेने खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. व्यवस्थापन देखील या मंडळाचे देखील आपण पाहिजे संजय जोशी साहेब देखील आहेत आणि उपसरपंच दीपक साहेब देखील आपल्याला पाहता मिळतात. संतोषजी जलावडे साहेब देखील 5 मिनिटं सामना सत्ता करता असणार आहे. संघटना अद्यापर्यंत पाहायला मिळते. थर्ड आहे करिअरवरची स्थिती मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 20 आपण पाहतोय. इकडे चढाईकरता दाखल आहे परशुराम संघाच्या माध्यमातून देखील पाहिजे तर सुरेख कबड्डीचा इकडे रणसंग्राम महासंग्राम या बाणाच्या स्पर्धेत या बाणाच्या मंदिराच्या बाहेर येला. तिकडे आपण पाहिलं तर कानोबाच्या आव्हानाचा ही स्पर्धा त्याच्याचा आशीर्वादाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याचा आशीर्वादाने हीच 2025चा रणसंग्राम महासंग्राम देखील आपण पाहतोय. एकदा पाहिलं तर कुठेतरी घरची कुठे तितकाचा खेळ तसं पाहिलं तर कुठेतरी पाठपुरावा येतो आपला हा संघ पाहायला मिळतोय.
सामना संपायला शेवटची 4 मिनिटं असतात 4 मिनिटांमध्ये कुठेतरी बदल केला जाईल का परिवर्तन आपला संघ करता केला जाईल का पिंपरी संघ चमक दाखवली जाईल का परंतु चमक दाखवण्याकरता सितारा सारखं चमकावं लागेल परंतु चमकणार कोण हे देखील प्रश्न आहे कामगिरी परिसर संघाचा वेगवान हो 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 हा बळी देखील कामगिरी पाहिजे पाहायला मिळते घेतला हो हो हा देखील पहिल्या बिग बाद चढाई केली बिग टाकवला आणि एका पदे पहिल्या प्रतिस्पर्धी संघातील एक गडी देखील एका चित्रकाराच्या पत्र प्रश्नाचं देखील गुण टिपण्याचं प्रज्ञापत्र बातमीवर केला जातोय कौतुक करावं लागेल पत्र पाहिजे तर सुरेख पद्धतीने पाहायला मिळते कमबॅक करणं गरजेचं होतं परंतु कमबॅक या ठिकाणी केला गेला नाही आहे आणि सुरेख पाहिल्यानंतर बाळगोपाळ परशुराम संघाने अप्रतिम अधिराज्य या मैदानाच्या मध्ये गाजवलं आहे त्यापर्यंत पाहिल्याचं अधिराज्य देखील केलं पुढील सप्ताह देखील आपल्याला पाहायला मिळेल एक बाजूला जयकुमार केडी आणि आपल्याला तिसरा पुकार दिला जातोय जयकुमार केडी आणि आई महाकाली कुंभारली जयकुमार केडी आणि आई महाकाली कुंभारली सुद्धा तिसरा पुकार आपण देखील पत्र सामन्यामध्ये अजून देखील सामन्यामध्ये पत्र सामना पाहायला मिळतोय आता पत्र उडी घेतली आहे कुठेतरी पिंपरी संघाने कपाली दाखवले 9 गुण त्यानंतर देखील 4 गुणांची आघाडी असेल प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून गुणांची कपाली 10 गुण पाहिजे पिंपरी प्रतिदान सामन्यात 4 गुणांची अशी देखील आघाडी परशुराम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते पद्धतीने करता भाग्याला पत्रमध्ये पुढे कमबॅक पाहिलं तर पिंपरी संघाने लीड केला पडतो थेट केला जाईल काय देखील पाहण्यासारखं आहे सुरेख पत्र चालू जसे क्रमांक वेळ खाऊ धोरण मैदानाच्या हाताळला जातोय प्रत्येक पाहिलं तर प्रत्येक पत्र असताना कुठे गुण कपवायचा प्रयत्न देखील त्याला होता गुणाची आघाडी अजून देखील परिसर संघाच्या माध्यमामध्ये चपाई आधी दाखवली असती तर कुठे कमबॅक करता आला असता परंतु कुठेतरी लेट कमबॅक केला आणि पत्र पाहिजे तर वेळ खाऊ धोरण मात्र प्रतिस्पर्धी संघ जरूर घेईल कारण वेळ देखील खूप महत्वाचा आहे म्हटलं जातं की वक्त असा ताबी है और वक्त रुला ताबी है और वही वक्त है जो कोई बात सिखा के भी जाता है पत्र सामना विजेते बाल बरोबर अभिनंदन